नमस्कार, मी नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत जाळीदार रव्याचे आप्पे। चला तर मग सुरुवात करूया। रव्याचे आप्पे तयार करण्यासाठी आपण इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे। रवा तुम्ही बारीक जाड कुठलाही घेऊ शकता। यामध्ये आपण 1 वाटी दही टाकून घेऊया। हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे। थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि रवा व्यवस्थित भिजू द्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण रवा भिजवून घेतलेला आहे। आता आपण हे 15 ते 20 मिनिटांसाठी असंच भिजू द्यायचं। तोपर्यंत आपण इथे आप्प्यांसोबत खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊ। त्यासाठी आपण इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे, 3 हिरव्या मिरच्या, 8-10 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं टाकून घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर, 2 चमचे इथे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। तुम्ही या जागी डाळ्या टाकू शकता। 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ। आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित वाटून घ्यायची, एकदम बारीक अशी। तुम्ही पाहू शकता आपली ही चटणी तयार झालेली आहे। आता आपण ही एका बाउल मध्ये काढून घेऊया। आता आपण लगेच तडक्याची तयारी करू। तेल व्यवस्थित गरम झालेले आहे। यामध्ये जिरा टाकून घेऊया, कढीपत्ता टाकून घेऊया, थोडीशी कोथिंबीर ॲड करू आणि आपण या चटणीवरती टाकून घेऊया। आप्प्यासोबत खाण्यासाठी आपली चटणी तयार झालेली आहे। आता आपण आप्पे तयार करू। 15 ते 20 मिनिटं झालेली आहे। आपला रवा व्यवस्थित फुललेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण यामध्ये भाज्या टाकून घेणार आहोत। हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, लसूण, हिरवी मिरचीची आपण इथं पेस्ट घेतलेली आहे 1 चमचा, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। सगळी जिन्नस व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घेऊया। एकदम हेल्दी नाश्ता आहे हा। आता आपण थोडंसं यामध्ये पाणी ॲड करायचंय। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वाढवू शकता। यामध्ये गाजर, सिमला मिर्च सुद्धा टाकू शकता। आपण इन्स्टंट आप्पे तयार करतोय, त्यामुळे आपल्याला इनो वापरायचं आहे। यामध्ये 1 चमचा आपण इनो घ्यायचा आहे आणि तो आपण यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित हे बॅटर मिक्स करून घ्यायचे। लगेचच आपण आप्पे तयार करायला घेऊया। एकदा आप्पे पात्राला व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय आणि लगेचच आपण हे बॅटर यामध्ये टाकून घ्यायचंय। पूर्ण फुल भरून नाही ठेवायचं, कारण हे पुन्हा फुलणार आहे। अशा पद्धतीने असे आप्पे आपण तयार करून घेऊया। एकदम झटपट अशी आपली रेसिपी आहे। एकदम हेल्दी नाश्ता आहे हा।
आता आपण हे झाकून 2 ते 3 मिनिटासाठी असं शिजू द्यायचंय. आपण चेक करू आपले आप्पे झालेत की नाही. एकदम सहज हे मोकळे होतात. तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख कलर आलेला आहे याला. एकदम जाळीदार असे मऊ लुसलुशीत असे आप्पे आपले तयार झालेले आहेत. आता दुसरी बाजू व्यवस्थित आपण शेकून घेऊया. आपले आप्पे तयार झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूनी आपले आप्पे एकदम छान तयार झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. एकदम सहज हे मोकळे होतात. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता एकदम जाळीदार असे आपले आप्पे तयार झालेले आहेत. कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत. बाय बाय.